देशात एक देश एक निवडणूक हे धोरण राबवण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर महिन्यामध्ये स्वीकारला होता. त्यानंतर आज गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यामध्ये हे विधेयक संसदेमध्ये सादर केले जाण्याची शक्यता आहे. लिंगायत पंचमसाली समाजाला 2A आरक्षणाच्या मागणीसाठी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून मंगळवारी लाठीचार्ज करण्यात आला होता. यावेळी 50 पेक्षा जास्त आंदोलक व 20हून अधिक पोलीस जखमी झाले. त्यानंतर लिंगायत पंचमसाली समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला दिसून येत असून पुन्हा आज गुरुवारी सकाळी हिरेबागेवाडी टोल नाक्यावर रास्ता रोको करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. परंतु आंदोलनाला हिंसक वळण लावून या समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. सिद्धरामय्या सरकारकडून पंचमसाली समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी माहिती बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी आमच्या समाजाची माफी मागितली नाही तर उद्या शुक्रवारपासून आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिलाय. पंचमसाली समाजाला लोकशाही मार्गाने शांततेने आणि न्यायालयाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आलं. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. कायदा सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांची कदापिही गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा गृहमंत्री जी परमेश्वर यांनी आज विधानसभेत बोलताना दिला. सैन्य दलात सेवा बजावलेल्या माजी सैनिकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना सरकारने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी आज 12 डिसेंबर रोजी सुवर्णसौध परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले. माजी सैनिकांच्या मुलांना शाळांमध्ये 10% आरक्षण देण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली होती. मात्र अद्याप सरकारतर्फे याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. निवृत्तीपूर्वी सैनिकांना जमीन देण्याचे आश्वासन सरकारने बजेटमध्ये दिलं होतं, पण अद्याप त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. तसेच निवृत्त सैनिकांना त्वरित शासकीय नोकरी उपलब्ध करून द्यावी अशा अनेक मागण्या सुवर्णसौध परिसरात आंदोलनावेळी माजी सैनिकांकडून करण्यात आल्या. या आंदोलनामध्ये एन कळसन्नवर, शंकर हर्जे, अडिव्यप्पा मनगुत्ती, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, महिला सदस्या आदींनी सहभाग घेतला होता. गुरुवारी सकाळी विधानसभेतील भाजपच्या आमदारांनी मंगळवारी झालेल्या पंचमसाली आंदोलनाप्रसंगी पोलिसांनी केलेल्या लाठीमारावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी सरकारने लिंगायत समाजाची माफी मागावी, लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली. विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले की या आंदोलनात ट्रॅक्टर घेऊन येण्याची परवानगी नव्हती. त्याचबरोबर नेमून दिलेल्या जागेवरच आंदोलन करणं आवश्यक होतं. मात्र आंदोलकांनी न्यायालयाने घालून दिलेला आदेश धुडकावत सुवर्णसौधकडे धाव घेतली. ट्रॅक्टर चालवण्यात आले, बॅरिकेड्स पाडले, पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे परिस्थिती चिघळली. दरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केले असेही जी परमेश्वर यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील 30 वर्षांपूर्वीच्या महाविद्यालयांना अनुदान मिळावे अशी मागणी विना अनुदानित शिक्षण संस्थांचे मठाधीश, शिक्षणशास्त्र प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी असोसिएशनच्या वतीने आज गुरुवारी सुवर्णसौध परिसरात आंदोलन करून छेडण्यात आले. 30 ते 40 वर्षांपूर्वीच्या महाविद्यालयांना कायम विना अनुदानित असा शब्द नसल्याने अशा महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र तब्बल 29 वर्षांपासून सरकारने अनुदान दिलेले नाही. यासाठी वारंवार आंदोलन करून निवेदन देण्यात आलं होतं, परंतु त्याचा विचार सरकारकडून अद्याप झालेला नाही. सरकारने त्वरित अनुदान मंजूर न केल्यास सर्व मठाधिपती आणि शिक्षक वर्गातर्फे शाळा आणि कॉलेजेस बंद करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यानुसार प्रशासनाने सध्याच्या हिवाळी अधिवेशनात या गंभीर विषयावर सकारात्मक कारवाई करून महाविद्यालयांना अनुदान मंजूर करावे अशी मागणी यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. या आंदोलनाप्रसंगी शिक्षण संस्थांचे अनेक मठाधीश, पदाधिकारी आणि शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राखून ठेवण्यात आलेले अनुदान राज्य सरकारकडून 5 गॅरंटी योजनांसाठी वापरण्यात येत आहे. यामुळे मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी असणाऱ्या योजनांपासून नागरिकांना वंचित राहावं लागत आहे.
सरकारने हे त्वरित थांबवावे, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. गॅरंटी योजनांसाठी वळवण्यात आलेला निधी त्वरित जमा करावा अशी मागणी करत कर्नाटक दलित संघर्ष समिती व मागासवर्ग समाजातर्फे सुवर्ण सौधवर मोर्चा काढून मंत्री संतोष लाड यांना निवेदन देण्यात आले.